नमस्कार भाऊ. मिनिस्टर जाऊबाई जोराच्या आजच्या भागात मी निलेश आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. आज आपण ज्या घरामध्ये जाणार आहे तिथल्या थोरल्या जाऊबाईंनी आधीच ठरवलंय मला जांभळ्या रंगाचीच पैठणी द्यायची बरं का. आणि धाकट्या जाऊबाईंचं असं म्हणणं आहे की मला गुलाबी रंगाचीच पैठणी पाहिजे. आता खरं कसं आहे, माझ्याकडे ज्या पैठणी आहेत त्या कोणत्या रंगाच्या आहेत हे मलाच माहिती नसतं. तुम्हीच गेस करा आजच्या भागातली पैठणी कोणत्या रंगाची असणार. आज आपण आलोय मुंबई मीरा रोडमध्ये आणि खेळ खेळणार आहोत मीरा सदनमध्ये राहणाऱ्या कायंगुडे कुटुंबामध्ये. मूळची सातारमधल्या पसरणी गावची ही फॅमिली गेली 25 वर्ष मुंबईमध्ये राहते. तेव्हा सुरुवात करूयात या रंगतदार भागाला आणि भेटूयात जाऊबाईंना. चला. नमस्कार. नमस्कार. कायंगुडे परिवारात तुमचे स्वागत आहे. थँक्यू थँक्यू. कायंगुडे परिवारात सगळ्यांचं स्वागत आहे. थोरले जाऊबाई कोण? मी तुम्ही ओळख करून द्या कुटुंबाची. मी अर्चना कायंगुडे, हे माझे मिस्टर प्रवीण कायंगुडे, ही माझी मुलगी ओजस्वी कायंगुडे, हा माझा भाऊ दीपक माने, ही माझी आई शोभा माने. धाकटे जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या. मी शीतल कायंगुडे, हे माझे मिस्टर प्रशांत कायंगुडे, ह्या माझ्या सासूबाई, ह्या माझ्या मावस सासूबाई आणि हे माझे धीर. परिवाराची छान ओळख झाली आणि आता सासूबाईंशी गुपचूप गुपचूप गप्पा मारूया. सासूबाई आपल्यासोबत आहेत सौ पौर्णिमा कायंगुडे. नमस्कार. नमस्कार. छान गप्पा मारा सासूबाई. हो सातारवरून आलेले आहेत आज खेळ खेळायला. हो हो. मग तिकडे का राहता बरं? तिकडे शेती आहे ना आमची. कोण कोण सांभाळतं शेती? आम्ही दोघेच, मिस्टर आणि तुम्ही? मिस्टर आणि मी. मग मुलं येतात का सांभाळायला शेती? मुलं येतात मदत करायला. आणि सुना तुमच्या? सुना म्हणजे सुट्टीला येतात. सुट्टीलाच येतात हो. फक्त? मग शेतीमध्ये खूप काम पडलं तर कुठल्या सुनबाई येतात मदतीला? येतात दोघी पण. नक्की? धाकटी येते जास्त, कारण तिला अजून मुलं नाहीत ना. हा. आणि मोठीला एक मुलगी आहे, ती स्कूल आहे त्यामुळे मग. बर. हा. मग तुम्ही इकडे कधी येता राहायला? आम्ही वेळच नसतो, वेळच नसतो. सवड काढून यायचं तसंच 4 दिवस अगदी. मग इकडे जास्त मन रमतं का शेतीत जास्त मन रमतं? शेतीत जास्त. शेतीतच जास्त हो. रमतं. बर. थोरल्यांचा स्वभाव कसा आहे? सुनबाईंचा हा. त्या जरा आहेत कडक. कडक आहेत हो. का? काय कडकपणा होतो? तर सगळ्यांना असं बोलतात, तोडून तोडून असं. तोडून तोडून हा. बोलतात. कधी काही प्रसंग घडला होता की तुम्हाला राग आला की इथे नव्हतं बोलायला पाहिजे होतं असं? नाही नाही, असं नाही कधी. बर. म्हणजे धाकट्या कशा आहेत? धाकट्या आहे बरे. आता 1 वर्षच झालंय लग्नाला तिचे. एक वर्षात तुम्हाला स्वभाव कळला असेल ना? हो. तर जास्त आम्ही नसतो ना इकडे त्यामुळं. जास्त आम्ही नसतो असे का? घाबरते का तुम्ही धाकट्यांना? नाही नाही, धाकट्यांना कशाला घाबरायचंय? दोघींपैकी कोणाला घाबरता मग? घाबरायचं नाही. पण घाबरायचं म्हणजे घाबरतात त्या. पण आता उत्तर घाबरून देऊ नका बरं. नाही नाही. 5 प्रश्न तुम्हाला हो, विचारणार. हो. पटापट उत्तर द्या. थोरल्या किंवा धाकट्या असं उत्तर हो द्यायचं. चालेल. पहिला प्रश्न आहे, कोणत्या सुनबाई घरच्यांच्यात मिळून मिसळून राहत नाहीत? थोरल्या. थोरल्या. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सुनबाईंना काम कर म्हणून सांगावं लागतं? धाकटी. बर. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सुनबाईंचा स्वभाव चिडचिडा आहे? मोठीच. मोठ्यांचा. हो. बर. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सुनबाई स्वयंपाक उत्तम बनवतात? धाकटी. धाकट्या. हो. त्यांच्या हातचं खायला आवडतंय? हो. बर. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सुनबाईंना व्यवहार ज्ञान कमी आहे? धाकटीला. त्यांचंच खायला आवडतं, त्यांना व्यवहार ज्ञान कमी आहे? हो, कमीच आहे. बर. छान तुम्ही गप्पा मारल्यात. आता आपण भेटूयात जाऊबाईंना. जाऊबाईंसोबत आता बझर राऊंड खेळायचा आहे. खूप तयारी केली त्यांनी, पाठांतर वगैरे व्यवस्थित करून ठेवलंय सगळ्या प्रश्नांचं ना? हो. हो ना? तू ह्या हो म्हटलंय, आता बोलच नाही. तुम्ही केला की नाही अभ्यास? केला थोडाफार. शाळेत पण असंच होतं का, थोडाफारच अभ्यास करायचा असं होतं का तुमचं? असं काही नाही. असं नव्हतं ना? यांचा स्वभाव कसा आहे? थोरलं नाही, यांचा स्वभाव कसा आहे? मस्त आहे. मस्त आहे. एकदम मस्त आहे. ते हसलं म्हणजे हसण्यात काहीतरी आहे, काहीतरी आहे. सांगा सांगा सांगा, मला सांगा आता काय गंमत आहे? थोडासा रागीट आहे पण छान आहेत. काय राग येतो? असा पटकन राग येतो त्यांना एखाद्या गोष्टीचा. हा पण ठीक पटकन आहे. उलटून बोलतात? नाही, मग पण असा एखाद्या गोष्टीचा राग आला तरी त्या लगेच शांत पण होतात. घाबरता का हो तुम्ही त्यांना? थोडीफार. एक्सप्रेशन थोड्याफार वगैरे. थोड्याफार म्हणतात पण खूप घाबरतात बहुतेक असं मला वाटायला लागलं. पण तुम्ही यांना बघायला गेला होता? हा, घेतली. बघितल्या कशा वाटल्या होत्या तुम्हाला? आधी जशी आवडली, पण असं वाटलं एकुलती एक आहे, थोडी अशी घमेंडी असेल बर. असं वाटलेलं थोडं. पण नाही, तसा स्वभाव नाहीये तिचा. गुपित आहे का दोघींमधलंच काय की कोणाला माहितीच नाही? हा आहे ना. काय केलं होतं? आमच्याकडे अधिक महिन्यामध्ये असं नॉनव्हेज खात नाहीत. अच्छा. पण आमच्या दोघींची इच्छा झालेली तेव्हा एकदा आम्ही असं कोणी नसताना दोघींनी गुपचूप खाल्लं होतं. गुपचूप? अधिक महिन्यामध्ये सासूबाई नाही माहितीये का? 10 मार्क त्यांच्या हातामध्ये आहेत. छान तुम्ही गप्पा मारल्यात आणि आता आपण छानसा राऊंड खेळूयात. पटापट उत्तर द्यायची, पटापट मी पैसे देणार. पहिला प्रश्न आहे,
सहकुटुंब सहपरिवार तुम्ही कुठं गेला होता? सोडा 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 सोडा, मोडेल ती एकच आहे आमच्याकडे. मोडलेच का बेल? खरं पहिल्यांदा बघितलं. बोला, तुम्ही बोला. अष्टमी नाही केलं. इतका उत्साहात चुकीचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे. तुम्हाला मी संदेश देतो. आता सहपरिवार आम्ही मांढरदेवता गेलेलो होतो आणि नोव्हेंबरमध्ये अष्टमीला गेलेलो. हो हो, पण ते मांढर देवी बरोबर आहे. 200 रुपये तुमचे. चला, पुढचा प्रश्न आहे सासूबाईंची आवडती काय 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 आवडती नायिका. तुम्ही नृत्य. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. 200 रुपये तुमचे. अभिनंदन. थँक्यू. जास्तच अभ्यास केलाय, जाणवतंय ते. चला, पुढचा प्रश्न आहे सासऱ्यांचा. थांब. थांब, बघा, वाजवतीस कशी? थांब. सासऱ्यांचा आवडता पदार्थ. नाही नाही, थांब म्हटलं तरी आता त्यांनी वाजवलंय बरं का. बोला बोला. नॉनव्हेज. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. 200 रुपये तुमचे. पुढचा प्रश्न आहे कायममुळे कुटुंब एकत्र कधी येतं? अरे अरे, वाजू द्या रे, ती बेल वाजू देत माझी. माझ कळलं मला, कुणी वाजवलं. तुम्ही तुम्ही बोला. असं कार्यक्रमांच्या निमित्ताने एकत्र येतो. असं रॅन्डमली उत्तर सांगताय वाजवून, असं कसं चालेल? कुठला कार्यक्रम? यात्रेत, लग्नात कुठली वगैरे. यात्रा? अच्छा, आमच्या गावाची पसरणीची अगदी बरोबर यात्रा. उत्तर दिलेलं आहे. 200 रुपये तुमचे. अभिनंदन. पुढचा प्रश्न आहे सासूबाईंना हे. थांब थांब, वाजवू नको. आता त्यांचं म्हणणं आहे सासूबाईंना हे अजिबात आवडत नाही. पाच कळलं कळलं मला कुणी वाजवलेलं आहे. कुणी वाजवलं ते कळलं. तुम्ही उत्तर द्या. पडवळ. नाही नाही, चुकलंय उत्तर. तुम्ही बोला. अजिबात आवडत नाही. काय हा म्हणताय आणि सांगतायत नाही उत्तर, असं का? अजिबात आवडत नाही हे हे भोपळा भाजी. दोघीच उत्तर. भाजी का गोष्ट? हा थांब ना, मी सांगतो आता. त्यांना नॉनव्हेज अजिबात आवडत नाही. खातच नाहीत म्हणजे पण. आवडत नाही ना. खात नाही म्हणजे आवडतच नाही ना. हे त्यांनी दिलेलं उत्तर आहे ना, बरोबर आहे का? काय 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 चीटिंग केली आईंनी. आईंनी चिटिंग केली. आता हे आईंना विचारायला पाहिजे ना. तुम्ही विचारून तेव्हा आईंनी काही चिटिंग केली आणि आमची बेल मोडून टाकली आहे. नवी बेल मी बाजारातून आणतो.